ते सगळे आपापल्या पोटाच्या आणि कामकाजाच्या शोधामध्ये आपण सगळे एकत्र आलो आहे, बरोबर आहे? हा बरोबर. आपला जिल्हा चंद्रपूर जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक औद्योगिक जिल्हा म्हणून सगळीकडे परिचित आहे. त्याचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये WCLचे खाजगी आणि शासकीय अशा खदानी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळे कारखाने जसा विद्युत निर्मिती करणारा कारखाना व इतर अनेक कारखाने आपल्याकडे कार्यरत आहेत. पण मागील कित्येक दिवसापासून मात्र म्हणजे आता आम्ही जवळपास 40च्या घरात आलो. वयाच्या 20व्या वर्षापासून आम्ही सगळे या कारखान्याच्या संदर्भामध्ये कारखान्यात काम मिळावं या विषयाला घेऊन आपण सगळे लोक सातत्यानं प्रशासनाच्या विरोधात, कारखान्यांच्या विरोधात आपण सगळे लोक भांडत आलो. आम्ही सुद्धा बरेचसे आंदोलनं, मोर्चे केले. पण तुम्हाला सांगतो, सनफ्लॅग कंपनी असेल, GMR असेल, JSK वर्धा पॉवर असेल, त्याचप्रमाणे इतर तुमच्या खाजगी खदानीमध्ये ओव्हरबर्डन काढायचं काम करायची कंपनी असेल, या सगळ्या कंपनीमध्ये आपण स्थानिक लोक आम्हाला स्वतःला रोजगार मिळावं यासाठी आपल्याला मांडलो, पण मात्र न्याय मिळाला नाही. खाजगी कारखान्यांमध्ये GMR आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. GMR मध्ये सिप्लेट नावाची कंपनी होती. सगळ्यात पहिले 120 रुपये रोजीनं आमचे पोरं तिथे कामाला गेले. तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या औद्योगिक कायद्यानुसार, मजुरीच्या कायद्यानुसार त्यावेळेला 160 रुपये रोजी होती. 70 रुपये कोणी देत नव्हतं. सगळ्यात पहिले आंदोलन केलं आणि आपल्या कामगारांना 160 रुपये रोजी काम करत चालण्याला बंद ठेवला. एवढं त्यांचं जवळपास 3 लाख नुकसान आपण केलं. त्यानंतर आपल्या कामगारांना पण मित्रांनो, या कामगारांच्या आंदोलनामध्ये काम करत असताना आम्हाला फार कठीण अनुभव आहे. कामगार एकसंधपणे शिवसेनेचे किंवा आमच्यासारखे नेतृत्व करणाऱ्यांच्या पाठीशी आणि त्याचाच फलित असं झालं. नेतृत्व करणाऱ्यांचं नुकसान नाही झालं, मात्र असंघटितपणे तुम्ही कामगार जो वापरत नुकसान झालं. तुम्ही मला नुकसान कसं झालं की आपल्याचे कायदे काय म्हणजे एखाद्या ठिकाणी 6 महिने किंवा इन्शुरन्स आहे, CW पॉलिसीज आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या केंद्र शासनाच्या कामगार कायद्यामध्ये किंवा राज्य शासनाच्या कामगार कायद्यामध्ये अंतर्भूत आहे, त्या कायदा म्हणतो. पण कायद्यानुसार आपण असंघटित आलो. आपण लोक आपल्या संघटना मजबूत करून मी नेतृत्व करता. कधीतरी मला वाटलं, मला कामगारांनी दिला की मी तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करायला लागतो, कारण माझं घर भरल्यानंतर मी तुम्हाला वाऱ्यावर प्रकार आपले घडलेले. पण आता तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आता तुम्ही सगळे 40च्या वर गेलेले आहे. उद्या परवा तुम्हाला कामं मिळणं कठीण होईल. त्यामुळे आता हल्ली जिथे तुम्हाला काम मिळणार आहे तिथे तुम्ही सेटल झाले पाहिजे, ही भूमिका तुम्ही ठेवली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला एक खंबीर नेतृत्व शोधावं लागेल. त्या खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहावं लागेल. पण ते नेतृत्व शोधताना तो किती इमानदार आहे हे घ्यावं लागेल. उद्या आमच्यासारखे लोक राजकारणात ते कुठल्याही प्रलोभनाला बळी पडतात, पण तेव्हा नेतृत्व घ्यावं लागेल. आता आपले हे जे आपण एकत्र येतो आहे, 4-8 दिवसापूर्वी तुम्ही एकोण्याच्या कोळसा खदानीमध्ये ओव्हरबर्डन करणारे साधारणतः तुम्ही सगळे वाहतूक करणारे ट्रक ड्रायव्हर आणि वोल्वो चालवणारे सगळे लोक आहात आणि अनुभव सिद्ध आहे. बरेचसे लोक चेहरे माझ्या लक्षात आहेत. हे साधे आमच्या टिप्पर डंपरवरती काम करणारे होते. आज तुम्ही वोल्वो चालवू शकता, चांगल्या प्रकारे तिथे काम करू शकता. पण तरी पण निव्वळ हे कारखानदार काय करतात, तर कारखानदारांच्या एक लक्षात आहे की स्थानिक लोकांना जर आपण कामावर घेतलं तर हे युनियन करतात आणि भविष्यात यांच्या हिताचे जर आपण कायदे नाही केले तर हे काम बंद करून आपल्याला वेटीस देऊ शकतात. मान्य आहे, आम्ही वेटीस धरतो, पण आम्ही वेटीस त्याच्यासाठी धरतो आमच्या न्याय हक्कासाठी. आमच्या जे श्रमाचा कामाचा दाम आहे त्याच्यासाठी आम्ही एखाद्या कारखानदाराला, एखाद्या उद्योगपतीला वेटीस देतो. हे जगाच्या पाठीवर हे कुठेही चूक ठरवू शकत नाही. पण मात्र आजच्या घडीला असे चुकीचे नेतृत्व आपल्याला लाभलेले आहे. या चुकीच्या नेतृत्वांमुळे मात्र स्थानिकांना आता रोजगार मिळणं जागृत झालाय, चूक झालेली आहे. आपल्या स्थानिकांना रोजगार मात्र मिळत नाही आहे, हे आपल्या सगळ्यांच्या आता लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो सांगतो, तुम्ही आता 4 दिवसापूर्वी मागणी केली, तुम्हाला प्रशासनानं पोलिसांच्या खात्याचा धाक दाखवला, तुम्हाला पोलीस स्टेशनला काय कशा काढून येणार आहे आपले. आपण साधारणतः हे जर 10 पोलीस होते, आपण जर बिहार आणि उत्तर प्रदेश सारखी भूमिका, हरियाणी लोकांसारखी भूमिका जर घेतली तर प्रशासन सुद्धा आपल्याकडे टिकणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी प्रशासनाला सुद्धा भयाची गरज नाही. त्या
4 दिवस नाही 14 दिवस गेला तरी मी तुमच्या सोबत असेल आणि त्याच्यामुळे आता झालं कसं आहे, एकीकडे सत्तेचा मान आलेले पुढारी आपल्याकडे, सत्तेचा मान आलेले पुढारी आर्थिकदृष्ट्या पैशासाठी समाजकारण आणि पैशासाठी राजकारण करणारे पुढारी जन्मास तयार झालेले आणि म्हणून अशा लोकांमुळे आज आपल्या स्थानिकांच्या हाताला रोजगार नाही. जनसामान्य तुमच्या आमच्यासारखे गोरगरिबांनी न्याय कुणाला मागायचे? कारण एसडीओना न्याय मागावं, एसडीओचं धाडच नाही. लोकप्रतिनिधी पुढे बोलायचं, एसडीओचं धाडच नाही. लोकप्रतिनिधी पुढे एसडीपीओ बोलायचं धाडच नाही, तहसीलदाराचं धाडच नाही. त्यामुळे आपल्या तालुक्यात, आपल्या विधानसभा, आपल्या क्षेत्रामध्ये अवैध धंद्यांना प्रचंड भूत आलेला आहे आणि त्याचा परिणाम सामान्य जनतेवरती, सामान्य मजुरावरती. आता याच्यावरती एकमेव पर्याय आहे आपल्याकडे, एकमेव पर्याय म्हणतं एकीचं बळ. आपल्या कामगारांची एकता, जी खंबीरपणे या लढ्यात आपण उग्रपणे त्याचा सामोरे जाऊ शकू आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढाई आपण जिंकू शकू. यासाठी तुम्हाला एकच विनंती आहे, जे होईल ते पाहिल्या जाईल. जर आपण असेही उपाशी मरत असू तर त्या जैलामध्ये जाऊन मरायला काही हरकत नाही. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही स्तरापर्यंत जायला आम्हाला तुम्हाला काही हरकत नाही. प्रशासनाशी, कारखानदाराशी 2 हात करून त्याचं डोकं फोडून वेळेवर आपल्याला न्याय मिळवावा लागला तरी आपण न्याय मिळविणार आहोत. त्यासाठी आज आपण कार्यालयावरती आलेलो आहोत. तुमची उद्या काहीतरी वॉल्वोवाल्यांची मीटिंग ठरलेली आहे, पण तत्पूर्वी आता एसडीएम साहेबांना सांगणार आहोत, हे लोक पहा, हे लोक आता यांची स्टेप संपलेली आहे, यांची मर्यादा संपलेली आहे. हे लोक आता ऐकायच्या मानसिकतेत नाही. एकीकडे आम्ही उपाशी मरत आहोत, दुसरीकडे कोरोना सारख्या महाआजारामध्ये सुद्धा मृत्यू आमच्या जवळ येत आहे. मग आम्ही आमच्या हक्कासाठी भांडून मेलो तर याच्यामध्ये आमचा दोष नाही, याला सर्वस्वी प्रशासन दोषी असेल हे एसडीओ महोदयांना सांगायचं आहे. त्यासाठी आज आपण निवेदन सादर करतोय. तुम्ही नंदूभाऊ आहे, तुम्ही बरो अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी कारखाने बंद करू, कारखाने असतील, कंपन्या असतील, त्या आम्ही बंद करू आणि त्या ठिकाणी करोडो रुपयाचं नुकसान त्या कारखान्यांमध्ये करू आणि त्यानंतर आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर पुढची भूमिका परत पोहोचणं अतिशय आक्रमकपणे आंदोलनाची होणार आहे. ठीक आहे, तर आता आम्ही या ठिकाणून काही माहिती असेल त्याच्यामध्ये उपकंपनी म्हणून काम करणारी पटेल यांची कंपनी असेल, या ठिकाणी ओव्हरबर्डन काढणाऱ्या बऱ्याचशा यांच्या वतीनं वर्रा उपविभागाचे अधिकारी शिंदेसाहेब यांना आम्ही निवेदन सादर केलं आहे. त्याचं प्रमुख कारण, त्या निवेदनाच्या प्रमुख मागण्या 2-3 आहेत. त्याच्यामध्ये वर्रा भद्रावती तालुक्यामध्ये नव्यानं जे कोळसा खदानी सुरू झाले आहे आणि त्याच्यामध्ये उपकंपन्या ज्या माती उत्खननाचं काम करतायत त्या कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा, म्हणजे त्या ठिकाणी नव्याने वोल्वो ट्रक्स आले आहेत, त्या ठिकाणी ऑपरेटर लागणार आहेत, मेंटेनन्स करणारे कारागीर लागणार आहेत, वेल्डर्स लागणार आहेत, त्याप्रमाणे तिथे क्लीनर लागतील किंवा तिथे ऑफिस बॉय लागतील. त्याचप्रमाणे GMR कंपनी आहे, सनफ्लॅग आहे, KSK वर्धा पॉवर आहे, नव्याने सुरू झालेला अग्रवाल नावाचा महामार्गाचा रस्त्याचं काम करणारी कंपनी आहे, उद्या परवा चालू होणारी कर्नाटक एमटा कंपनी आहे. यासारख्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये स्थानिक पोरांना, जे पोरं आजच्या करोनाच्या या महामारीच्या काळामध्ये आमचे सगळे कामगार लोक घरी बसलेले आहे आणि अतिशय कठीण अवस्थेमध्ये ते आपलं आयुष्य व्यतीत करताय, अशा स्थानिकांना कामगार मिळावा, रोजगार मिळावा, याकरिता आम्ही SDO महोदयांना निवेदन सादर केलेलं आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की गेल्या कित्येक दिवसापासून आपल्या वर्रा भद्रावती तालुक्यामध्ये वेगवेगळे कारखाने काम करत आहे आणि त्या कारखान्यामध्ये मात्र मजूर म्हणून काम करणारा वर्ग हा परप्रांतीय आहे. छत्तीसगड, त्यानंतर तुमचा मध्य प्रदेश, त्यानंतर बिहार, उत्तर प्रदेश यासारख्या ठिकाणाहून आता पुढे तर या काही महामार्गांच्या कामामध्ये जयपूर म्हणजे तुमच्या राजस्थान, गुजरात, राजस्थानमधून काही लोक कामाला आलेले आहे. तर अशा अवस्थेमध्ये प्रशासनाला माझी विनंती आहे की प्रशासनानं या सगळ्या व्यापारामध्ये, या सगळ्या उद्योगामध्ये लक्ष घालावं. त्यांच्याकडे किती स्थानिक कामगार काम करत आहे, त्यांनी किती स्थानिक कामगारांना काम दिलं. माझं म्हणणं प्रशासनाला, SDO महोदयांना एकच आहे की महोदय, आपण आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कामगार कायद्यानुसार, भारत सरकारच्या केंद्रीय कामगार कायद्यानुसार स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी आमचं हे निवेदन आज आम्ही सादर केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे हल्लीच्या परिस्थितीमध्ये आपण सगळे शेतकरी कुटुंबातले लोक आहो, एक तर शेतमजूर आहो किंवा शेतकरी परिवारातले आहो. आजच्या घडीला आपल्या सोयाबीनची काय अवस्था झाली,
आमच्या कामगारांना शेतीचा एक मोठा आधार होता, पण तो आधारसुद्धा सोयाबीनच्या रूपानं हिरावून घेतलेला आहे. अतिशय म्हणजे शेतीमध्ये सुद्धा उत्पन्न झालं नाही आणि अशा अवस्थेमध्ये आमचा स्थानिक कामगार सापडलेला आहे. आणि म्हणून शिवसेनेने आज हे आंदोलनाचं शस्त्र उपसलेलं आहे. आम्ही SDM महोदयांना निवेदन दिलं आहे. येत्या गुरुवारला SDM महोदयांनी कबुली दिली आहे की गुरुवारला दुपारी 4 वाजता सगळ्या कारखान्यांच्या कंपन्या, उपकंपन्या या सगळ्या लोकांना, प्रमुखांना सभागृहामध्ये साहेब बोलवतील. त्यांच्याशी चर्चा होईल. त्यांच्याकडे जे काही लेखाजोखा कामगारांना घेतल्याबद्दल, काम करत असलेल्या कामगारांच्या नावाची नोंद, या सगळ्या गोष्टी ते आम्हाला दाखवतील. आमचं समाधान झालं. आमच्या स्थानिक कामगारांना जर त्यांनी कामावर घेतलं तरच आम्ही हे आमचं आंदोलन थांबवू. नाहीतर शिवसेना या महाराष्ट्रात कधी झालं नाही अशा पद्धतीचं तीव्र आंदोलन या वर्रा भद्रावती निर्वाचन क्षेत्रामध्ये गुरुवारच्या मीटिंगनंतर ठरवेल. आणि स्थानिकांना, प्रत्येक माणसाला रोजगार मिळवून देण्यासाठी ही अंतिम लढाई जरी असली, शेवटची निकराची लढाई असली, तरी शिवसेना या निकराच्या लढाईला सामोरे जाणार आहे. प्रशासनाला आज आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगतो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कामगार स्वतःच्या हक्कासाठी, न्यायासाठी आंदोलन करत असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाहीमध्ये दिलेलं सर्वात मोठं शस्त्र आहे. आंदोलन हे जनसामान्यांचं, बाबासाहेबांनी, लोकशाहीनी, राज्यघटनेने दिलेलं प्रत्येकाला मोठं शस्त्र आहे. आणि त्याचा वापर कामगारच नाही तर प्रत्येक व्यक्ती करू शकतो. त्यामुळे कोणी जर असं संबोधित असेल की स्थानिकांना कामावर घेतलं तर ते आंदोलन करतात, या गोष्टीला माझी मान्यता नाही आहे. आंदोलन हा प्रत्येकाचा हक्क आणि अधिकार आहे. स्वतःच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आंदोलन केलंच पाहिजे. आणि राहिला विषय स्थानिक लोक काम करत नाही याबद्दलची जी चुकीची संकल्पना संपूर्ण कारखानदारांनी जी घालून दिलेली आहे ती अतिशय चूक आहे. जर कामगार काम करत नसेल तर आमच्याकडे आमच्या जेवढ्या शेत्या आहे त्या ठिकाणी आमचा कामगार चांगल्या प्रकारे काम करतो की नाही? आमच्या शेत्यांमध्ये बाहेरचे कामगार काम करायला येत नाही. आम्ही सगळे राबून आमच्या शेत्या पिकवत आलेलो आहोत. त्यामुळे श्रम चोरीची आमची भूमिका स्थानिकांची कधी राहिलेली नाही. या भूमीतला माणूस श्रमचोर नाही तर श्रमजीवी आहे. तो श्रमाचे हक्काचे पैसे नेहमी मागतो. त्यामुळे जे कोणी अशा वल्गना करत असतील त्यांचं तोंड फोडायचं काम शिवसैनिक यापुढे करणार आहे. आणि म्हणून ठामपणे सांगतो की आम्ही श्रमचोर नाही, आम्ही श्रमजीवी आहोत. आणि आमच्या श्रमाची हक्क, अधिकार मागण्यासाठी आम्ही कुठल्याही टोकायला जायसाठी आता तयार झालेलो आहोत. अगदी बरोबर आहे. काही कामगारांचं पिळवणूक करून काही नेते, आमच्यासारखे काही नेते त्या ठिकाणी स्वतःची खळगी भरण्यासाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी सातत्यानं आंदोलन करीत असतात. पण शिवसेनेची भूमिका जी बाळासाहेबांनी सांगून दिलेली आहे ती 80% समाजकारण आणि 20% राजकारणाची राहिली आहे. तुमच्यापुढे माझी कारकीर्द 20 वर्षाची शिवसेनेची तुमच्या समोर आहे. आम्ही जेही आंदोलनं केले ते डंकेच्या चोटवरती केलेले आहेत. याच SDPO कार्यालयाने मला 2016च्या काळामध्ये हद्दपार केलं होतं. जनतेच्या, जनसामान्यांच्या छोट्या छोट्या आणि मोठ्या प्रश्नांना घेऊन आम्ही आंदोलनं उभी केली. त्याची परिणिती मला हद्दपार व्हावं लागलं होतं. अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून आमची स्वतःची राहिलेली आहे. आणि म्हणून स्थानिकांना न्याय मिळेपर्यंत शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी समाधानी असणार नाही. मी समाधान बाळगण्याचं काही कारण नाही जोपर्यंत माझ्या प्रत्येक माणसाला, माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला काम मिळणार नाही. कारण इथे 10 कंपन्या आहे आणि 10 कंपन्यामध्ये कमीत कमी 500 लोक लावायला या कारखानदारांना अडचण असायला नको. आणि कोणी जर त्याच्या स्किल अनस्किलचा प्रश्न उपस्थित करत असेल तर त्याला सुद्धा हाणून पाडायची जबाबदारी प्रशासनाची असणार आहे. म्हणून आज प्रशासनाला माझी मागणी होती की तुम्ही गुरुवारी सगळ्या पदाधिकाऱ्यांना, त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवा, आमच्या समक्ष हजर करा, स्थानिकांना किती लोकांना काम दिलं ती जाहीर करा. त्यानंतर यांचा सर्वात मोठा घोळ म्हणजे बाहेरून आलेल्या एकाही कामगाराची कोविड टेस्ट झाली नाही, एकाही कामगाराचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं नाही. असे गुंड मवाली त्या ठिकाणी काम करतात. आणि मात्र माझा श्रमजीवी बांधव तिथे काम करू शकत नसेल तर या कारखाने, हे WCL या एकाही अधिकाऱ्याला घुमू देणार नाही. आणि हे कारखाने कसे चालते हे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही स्वतः बघू.